नगरपालिका निवडणुका पार पडल्या, त्यानंतर महापालिका आणि त्यानंतर आता नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या। यानंतर मात्र प्रत्येक नेत्यांच्या मनात आता वेध लागले आहेत जिल्हा परिषदेचे। त्यामुळं जो तो नेता पक्षाकडे, मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग लावताना दिसत आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। तर दर्शको, सोलापूर जिल्ह्याचं जरी आपण राजकीय विश्लेषण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकतर्फी म्हणजेच भाजपचा एकतर्फी होल्ड सध्या असल्याचं दिसून येत आहे। त्यामध्ये प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सदस्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचं बहुमत, निर्विवाद बहुमत हे भाजपकडे आहे। त्यामुळे भाजपचा आमदार होणं हे निश्चित आहे। मात्र तो कोण होणार आणि कशा पद्धतीनं होणार आणि त्या पाठिंब्याची भूमिका कशी असणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे। कारण भाजपचं असं एक विचार करण्याचं माइंड आहे की ते पुढील 10 वर्षामध्ये फायदा कोणापासून होऊ शकतो याचा विचार करते। मात्र मागील कोणी योगदान दिला याचा विसर पडतो। त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा नव्यानं सुरू आहे। मी नव्यानं यासाठी म्हणतोय की याच भाजपमध्ये अनेक नवीन दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला आहे। त्यामुळे या नव्या नेत्यांची वर्णी लागणार की जुन्या नेत्यांची वर्णी लागणार, आणि यामध्ये जुना नेता जो निष्ठावंत मानला जातो तो भरडला जाणार का नव्या नेत्यांची वर्णी लागणार, अशा देखील तऱ्हेने चर्चा सुरू आहे। जिल्हा परिषद नंतर विधान परिषदेचा आपण जर विचार केला तर भाजपकडे 576 पैकी 341 असा निर्विवाद आकडा आहे आणि विरोधकांकडे 237चा आकडा आहे। त्यामुळं हा भाजपचा या विधान परिषदेवर निर्विवाद आपला हक्क आहे। खरं पाहिलं तर यामध्ये आता कोण कोण इच्छुक आहेत त्याची आपण चर्चा करू। सुरुवातीला सगळ्यात मोठं नाव येतं प्रशांतराव परिचारक, त्यानंतर नाव येतं राजन पाटील, दिलीप माने, राम सातपुते आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत। या लोकांचा जर आपण विचार केला तर यामध्ये कुणाकुणाचं योगदान कसं आहे त्यापेक्षा भाजप ठरवणार पुढं कुणापासून फायदा आहे। जर या गोष्टीचा आपण आता विचार केला तर पंढरपूर शहरातून म्हणजे पंढरपूर तालुक्यातून प्रशांतराव परिचारक इच्छुक आहेत। मात्र यांना यापूर्वी विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती। त्यामुळं भाजपकडून पूर्वी संधी देणाऱ्या व्यक्तींना पुन्हा संधी देण्यात येईल का ही एक साशंकता आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदमध्ये परिचारक गटाला अपयश आलंय, म्हणजे भाजपला देखील अपयश आलंय। यापूर्वी पाहिलं तर नगरपालिकेत देखील हा विरोधकांचा नगराध्यक्ष निवडून आला आहे। त्यामुळं भाजपलाच अर्थात परिचारक गटाला अपयश आलेलं आहे। आणि त्याच्यापूर्वी जर आपण पाहिलं तर लोकसभेला देखील पंढरपुरातून काँग्रेस पक्षाला लीड मिळालेलं आहे। त्यामुळं या पंढरपूर तालुक्यात परिचारकांचा होल्ड कमी झालाय का असं देखील भाजप विचार करू शकते। त्याचबरोबर आपण मागील विधानसभा म्हणजे 2025-24ला जो झाली विधानसभा आहे त्यामधला जर आपण विचार केला तर विधानसभेसाठी परिचारक हे बंडाच्या तयारीत असल्याचं दिसून येतंय। कारण हेच परिचारक अवताडेंच्या विरोधात असतील, भाजपच्या विरोधात असतील, अनेक तालुक्यातील अनेक गावामध्ये घोंगडी बैठका घेत आपला प्रचार सुरू केला होता। मात्र ऐनवेळी प्रदेशाध्यक्ष असणारे बावनकुळे हे पंढरपूरच्या परिचारकांच्या बंगल्यावर आले आणि अवताडे परिचारक या 2 गटात असणारा विरोध संपवून त्यांच्यात
सामोपचार घडवून आणला होता. आता त्या पाठीमागं कुठली भूमिका होती ही भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. कारण त्यावेळेस विधान परिषदेचा शब्द दिला होता का आणखी टेंडरचा शब्द दिला होता हे माहीत नाही. त्यामुळं परिचारक गटातील कार्यकर्ते तर म्हणतात की विधान परिषदेवर परिचारकांची वर्णी लागणार. मात्र ह्या अनेक गोष्टींचा जर आपण विचार केला तर परिचारकांची लॉटरी लागणार का त्यांना पुन्हा विजनवास मिळणार याची चर्चा सध्या पंढरपूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होताना दिसते. कारण हे अनेक गोष्टी मायनस पॉईंट आहेत तर काही गोष्टी प्लस पॉईंट आहे. पण भाजपचं माइंड हे भविष्यात कुणाकडून फायदा आहे हा विचार करते आणि त्यामुळेच परिचारकांना लॉटरी लागेल का नाही हे सांगणं कठीण आहे आणि त्याचा अंदाज देखील व्यक्त करणं कठीण आहे.